जा एक अंपायर जा. आज काय पाहिजे दिलेत ना बॉल किशोरकडे. किशोर बॉल देन दे ना. अरे बाबा सगळं तसंच आहेत राजाभाई. नियम नियम सगळ्यांना दोन दोनच आहेत राजाभाई. नियम कशाला तोडता तुम्ही. अरे जे यो दे ये दे त्याला बॉल. नंदूदा यो बॉल दे. यो दे त्या राजाला बॉल दे. एक अंपायरचा लेगला लेगला अंपायरचा कोणीतरी. हा 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 हे तो बॉल घ्या. बॉल आली बघा गलती. आईला चला यमराज नाथाशेठ म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये. चला गेम ऑन करा. लय वेळ झाला तुमचा. आणि नरेंद्रदा ए नरेंद्रदा मी तुम्हाला एक सजेस्ट सांगतोय. 15 कॅप्टन तुमचे होऊ नका. एकच कॅप्टन कोणतरी हो. अरे सगळे जण सांगायला येतात. शांततेच्या प्रतीक लहू शेठ शांतता संघटनेचे अध्यक्ष आदरणीय लहूदादा भोईर. हा चला या रवींद्रदादा शेळके तुम्ही काय घेता. चंपा घेतला का. या मी आता इकडे माझ्या जवळ असं बसलंय ना. शंभूनाथ गडगे या जरा. या 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 असू दे या. थोडेसे थोडी तुमची थोडी आमची अशी कॉमेंट्री. चला मॅच ऑन. जरी पहिली मॅच मोठ्या फरकाने जिंकली तो राजेश कातारा तिथूनच स्टार्टिंग करत असताना चेंडू सीमारेषा पार आलाय. राजेश काताराच्या बॅट मधून फटका षटकार. या शंकुनाथ पुढील समालोचनासाठी आमचे आदरणीय शंकुनाथ गडगे यांच्याकडे आपण वळूया. शंकुनाथचा कोणाच्याकडे गॉगल असेल तर द्या. हिरव्या कलरचा आहे तो तिकडे कोणतरी घालायला आहे. षटकार आहे षटकार. यस या शंकुनाथ गडगे पुढच्या समालोचनासाठी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच चेंडूवरती षटकार. हा हिरव्या कलरचा गॉगल शंकुनाथ गडगेंचा कोणी घातला असेल तर कबूल करा. या शंकू या इकडे म्हणजे आम्ही नंतर बसतो. हा जाऊया. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर राजेश कातारा ऑन द फायर या ठिकाणी असेल. जमत त्याच करायचं आपल्याला तर कशाला उग. मस्त षटकार आलता. उलटा फटका मारण्याच्या नादात हा बघा असा कसा सुंदर फटका. आणि आता कॅच जबरदस्त कॅच या ठिकाणी दीपक दादा शेळके काय जबरदस्त कॅच घेतली आहे. आणि राजेश कातराचा खेळीचा अंत. अवदासा फटका मारण्याच्या नादामध्ये ही विकेट गमवली. कारण याच्या मागच्या चेंडूवरती अवदासा फटका खेळला होता तो म्हणजेच राजेश कातारा. आणि या चेंडूवरती तो बाद होत झालाय. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आता विचार करावा लागेल कारण मागच्या मॅच मध्ये दोघांनीच सामना जिंकवला होता. या या शंकू या. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये प्राचारण. ए भाऊ उतरा ना पटकन कोणतरी. राजेश बाहेर गेला. तुझा फिल्डर आतमध्ये आला तर पॅलेंट असेल. थांब म्हणून थांब. हा बस बरं याला होतं प्लेअर बरोबर आहे. बरोबर आहे राजेश कातारा एक जॉली माणूस आहे. एक जबरदस्त दिलदार व्यक्तिमत्व. या या शंकुनाथ गडगे या. थोडासा या ना. मी थोडासा ना थोडस तर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्राचारण केलाय. फलंदाज या ठिकाणी विलास पाटील आणि
निलेश. विलास पाटीलसाठी हा चेंडू मस्त आउट ऑफ द कव्हर. चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफ रिझन वरून चेंडू सीमा रेषा बाहेर आलाय. विलास पाटीलच्या बॅट मधून धमाकेदार फटका षटकार. षटकारानं या ठिकाणी हा खाता खोललाय ते विलास पाटील याने. 7 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. आतापर्यंत खेळत असताना 12 या आकड्यावरती राजेश कातारा जसा बाद झाला तसा मैदानामध्ये तंबूतून सेट होऊन आलाय विलास पाटील आणि षटकारानं आपलं खातं खोललंय. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. एक गडी बाद 12 धावा आपल्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं. चला काय हा बरोबर आहे पॅनल्टी द्या. बरोबर आहे. लय टाइमपास चालू त्यांचा. 4-4 5-5 कॅप्टन. लव शेट असेल ना तिथे शांततेचा प्रतीक तिथं टाइमपासच असतो. शांततेचे प्रतीक शांतता संघटनेचे अध्यक्ष आदरणीय लवदादा भोईर. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. जबरदस्त खेळी 12 धावा स्कोर वरती विलास पाटील. आता चेंडू लेग स्लॅम करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पॅड वरती आदलतोय. बघूया पंचांकडे बॉल झालाय का. यस. आणि या ठिकाणी दांडी गोल झाली आहे. विलास पाटील देखील मैदानातून बाहेर. काय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जबरदस्त यष्टीरक्षक आणि काय अप्रतिम या ठिकाणी यष्टीरक्षण पाहायला मिळतं ते म्हणजेच सूर्यकांत दादा म्हस्कर यांचं. मस्त सूर्यकांत दादा काय जबरदस्त या ठिकाणी यष्टीरक्षण पाहायला मिळतोय. विलास पाटील बाद झाला. त्यांची नवीन जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज नवीन कॅन्डिडेट नवीन माल नवीन बॉडी मैदानामध्ये. कोण चाललाय. प्रवीण कुंभार. यस प्रवीण कुंभार मैदानामध्ये आपण पाहतोय. 80 धावा या संघाने चेस केल्या होत्या. त्या 80 धावा कशा चेस केल्या असतील तर पहिलं गडी बाद झाले नव्हते 2 राजेश कातार आणि दादा भोईर. मात्र या ठिकाणी राजेश कातार जसा बाद झाला विलास पाटील यांनी षटकार ठोकला तोही बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता प्रवीण कुंभार आता कसे मडके घडवणार त्याच्याकडे पाहावं लागतील. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू. या ठिकाणी रायगड प्रीमियर लीग मध्ये काय फटकेबाजी केली होती प्रवीण कुंभार याने. मात्र तोच प्रवीण कुंभार मैदानामध्ये गेलाय. बघूया आता चेंडू सरळ चेंडू खेळून काढलाय. तिकडे कैलास पाटील आहेत. एकच धाव येईल. एकेरी धावून आपला अकाउंट ओपनिंग करील आणि षटक क्रमांक पहिला संपुष्टात झालाय. पहिला षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 गडी बाद 13 या धावसंख्येवरती. 13 धावा. हो 13 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळालाय. जय शंकर आम्ही मोजतो. नको लिहू. या राजेश कातारा बॉल प्लेट. हा फर्स्ट ग्रीन क्रिकेट ग्राउंड मैदानावरती ही लोणावळा प्रीमियर लीग आदई वल्लभ विभागीय लोणावळा लीग आपण खेळतोय. आणि पुन्हा एकदा प्रवीण कुंभार गोलंदाज साठी आलाय. यस रुपेशजी वळवेकर. षटक क्रमांक 2. आपली गाडी पुढे का आता चेंडू जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि राजेश चालले का तुम्ही का. सभापती वाह काय फटका. चेंडू सीमा रेषा बाहेर आलाय. दादा भोईरच्या बॅट मधून हा कणकणी षटकार.
आहे तिथं इथं आहेत बघ लस्सी पण पैसे द्यायचे असतात. स्कोर झालेला आहे एक 20 रन. 20 रन, 2 चेंडू 20 धावा. Oh, I didn't give a what about that. Oh, एक run. बॅट कट. 21 धावसंख्या झालेली आहे. रुपेशच्या पुढच्या चेंडूवर घणाघाती पार केला होता पण निवृत्ती यांनी तो चेंडू अडवलेला आहे आणि 1 धावेने धावसंख्या वाढते 22. आली बारी. पुढचा चेंडू दादा भोईर यांना टाकणार रुपेश शुलेकर. दादा भोईर यांनी ऑफ साईडला 6 मारला होता आताच. तसाच फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तर सहज घेता आणि दुसरी धावाचा काहीच चान्स घेत नाहीयेत. लावीला जातं ना आवाज काय बोलणार मग तर बटायलाच तू काही बी. धावसंख्या झालेली आहे 23. पुढचे कॉमेंटेटर असतील आमचे मकरंद मस्कार. पुढचा चेंडू फुलटॉस टाकला होता. प्रवीण कुंभार यांना हलकासा कट केलेला आहे आणि निवृत्ती यांची चांगली फिल्डिंग. या फिल्डिंगने धावसंख्या वाढते ती 24. तसेच आमचे पुढचे कॉमेंटेटर असतील आमचे दिग्दर्श आवाज सत्यवान म्हात्रे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 24 वरती. चला हे टाकले बॅगा तुमच्या ओके का. दीपक दीपक पाटील चला या. स्कोर स्कोर 24. मग 25. आता चेंडू मस्त कटवलाय. चेंडू पोलीस तिथं आहेत. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत ही एकच. हा पोलीस नको. निवृत्ती भोईर ओके. निवृत्ती भोईर 26 वरती जाऊन पोहोचलाय स्कोर बोर्ड. हा षटक क्रमांक 3 लव भोईर. फुलटास चेंडू या ठिकाणी वापर केलाय आणि मस्त या ठिकाणी सुरेख फिल्डिंग त्या ठिकाणी दाखवली आहे. ती निवृत्ती भोईर याने टाळ्या झाल्या पाहिजेत. निवृत्ती भोईरसाठी जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलं. 27वी धाव या ठिकाणी स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. धावसंख्यामध्ये हलवारपणे भरत असताना धावसंख्या आणि हा मोठा फटका. चेंडू सीमा रेषा बाहेर आला. दादा भोईरच्या बॅट मधून खणखर षटकार. चला जेवणची व्यवस्था देखील आपली झालेली आहे. आपण परफेक्ट 1 वाजता ही मॅच संपल्यानंतर जेवणाचा आस्वाद घेऊ. चालेल ना रुपेदा. ओके. आणि हाही फटका दादा भोईरच्या बॅट मधून आउट ऑफ द पार. बिग 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 हिट षटकार. चला बॉल दे ना तिकडे. पंच बॉल आहे बघा ना. द्या ना.
शंकुनाथ गडके काय म्हणाल आपण जी आता तुम्ही ही व्हॅनिला जी कन्हैया लस्सी पिली त्या लस्सीबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूपच छान लस्सी आहे, सर्वांनी आस्वाद घ्या. लस्सी इथे फ्री नाही आहे, 40 रुपयाला ग्लास आहे, पण प्या सर्वांनी. कसं आहे, गरमी खूप आहे, चक्कर वगैरे येणार नाही, हार्ट अटॅकचे प्रमाण कमी येतात लस्सी पिल्याने. त्यामुळे प्यायला पाहिजे लस्सी. आणि दारू ज्याने पिली आहे त्याला चढत नसेल त्याने गोड लस्सी पिल्यानंतर दारू खूप चढते. या आणि प्या. चला पुढचा चेंडू लहू यांचा दादा भोईर यांना. दादा हे ऑन हॅट्रिक आहेत. दादा भोईर यांनी हॅट्रिक जर मारली तर सत्यवान म्हात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे आणि एक लस्सी. उन्हामध्ये लस्सीची खूप गरज आहे, त्यामुळे लस्सी ठेवलेली आहे दादा भोईर यांना. हा जर षटकार मारला तर लहू भोईर यांचा पुढचा चेंडू आणि हा उंच मारलेला चेंडू जातोय सीमा रेषा चौकार. लस्सी वाचली, 200 वाचले. सत्यवान मात्र खूप खुश आहेत. आम्ही बक्षीस देण्यासाठी लावले होते, मात्र दादा भोईरला ते कमवताना आलेलं आहे. पण दादा भोईरसाठी एक लस्सी माझ्याकडनं. हा धावसंख्या स्कोर बोर्डवरती 43. विश्वनाथ दादा लय हुशार रे तू. नाही तो आपल्या लस्सी पाजा लागला. थांबा, ये दादा, ये दादा, ये दादा, ये दादा, दादा ये. ये मामा तुला लस्सी पाजतो. तुम्ही घालवता र, मी नाही मस्त गिरायक जमा करतो. मस्त एक जबरदस्त फटका. या ठिकाणी पुन्हा एकदा तिथे उभा शतरक्षक तैनात निवृत्ती भोईर. या 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 विश्वदादा या मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक असा आभार. या 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 मंचावरती या. एवढं आग्राचं आमंत्रण कोणी कोणाला करत नाहीये. तुम्हाला मान सन्मान देतात सर्व लोक, तर तुम्ही तो मान सन्मान घ्यावा अशी सर्वांची इच्छा आहे. या तुम्ही विश्वनाथ मामा, या तुम्ही. 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या ती 44. 44 धावा, 18 चेंडू मध्ये 44. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा आणि 2 विकेट या ठिकाणी या मामा आलेले आहेत. आणि मामांकडनं आपल्याला आता बघूया, आमचे सोयरे देखील आहेत. तर हा असे 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 बसले तरी आम्हाला आनंद वाटतोय. हा हा नाही मॅच जिंकणार त्याच्यात तीन मात्र शंका नाही आहे. सर्व संघ जिंकण्यासाठी आले आहेत. 45 धाबा स्कोर बोर्डवर पाहतोय. 12 चेंडूचा अधिक खेळ बाकी आहे. नवीन कॅन्डिडेट मैदानामध्ये गोलंदाज आपण पाहतोय तो नरेश पाटील बेलवली यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आता चेंडू खोदून काढला दादा भोईर यांनी. एक धावले, दुसऱ्या धावचा प्रयत्न करेल का प्रवीण? हो 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 नाही आहे. एकच धावते समाधान मानावं लागेल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या 46. 46 धावा यांनी स्कोर बोर्ड आपण पाहतोय. 45 धावा स्कोर बोर्ड वरती. जबरदस्त. हा आणि हा फटका मस्त हवेमध्ये फटका. या फटक्याच्या काळी शतरक्षक दीपक दादा शेळके आणि जबरदस्त झेल पकडलाय आणि प्रवीण कुंभार याची खेळी देखील संपुष्टात. डीजे तर होतील धावा. तर विश्व दादा जरा परवाना थंड करा जरा, अशी मामांची म्हणजे मामांना आमची विनंती आहे, सोयऱ्यांना आमची विनंती आहे. ये मामा ये मामा तुझ्या भजेचे लग्न. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. फलंदाज दत्ता भगत. हा सगळ्यांना बॅटिंग मिळेल. आता चेंडू मस्त कटवलाय. या ठिकाणी थर्डमॅन क्षेत्राकडे हा चेंडू फील्ड केला जातो. तोपर्यंत एकच धाव. आता प्रल्हाद काका येईल बॉलिंग घ्यायला बघा. आता प्रल्हाद काका बॉलिंग घ्यायला येईल. शेवटचा चेंडू, शेवटचं षटक घेऊन साठी प्रल्हाद काका डायरेक्ट चेंडू हातातले घेईल बघा तुम्ही. आणि पुलटास आणि हा लेग सोडून जाणारा चेंडू आहे.
या ठिकाणी फसवा चेंडू फेकी केला होता. यस यस वाईट डेट्स व्हाईट नंदू गळ्यात आणि फणसांच्या भूमिकेमध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी अद्याप. हा काय मस्त चेंडू या ठिकाणी चकवा देणारा चेंडू, हा चकमकीत टाकणारा चेंडू दादा बोरसाठी फेकी केला होता नरेश पाटील या गोलंदाजाने. मस्त गोलंदाजी पाहायला मिळते. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ. पुन्हा एकदा शॉट चेंडू आणि त्या चेंडूला पनिशमेंट मिळाली का? नाहीये. दीपक दादा शेळके त्या ठिकाणी तैनात आणि अचूक झेल टिपलाय आणि दादा बोरची केली देखील आली आहे संपुष्टात. दीपक शेळके यांनी 4 झेल पकडला आहेत, त्यामुळे त्यांना क्षेत्ररक्षण मिळू शकतो जर फायनल मध्ये गेले तर. सुरेश पाटील बिलाम न्यावाली. हार्ड हिटर बल्लेबाज आहेत ते नेवाली संघाचे. आता नेवाली संघाकडनंच खेळतो आज सुद्धा. धाव संख्या झालेली आहे ती 47. 4 विकेट. 3 ओव्हर 2 बॉल. तिला शेवटचा बोललोय. 3 ओव्हर 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल आहे म्हणजे 7 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. ही मॅच झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. असू द्या, नंतर उन्हाच्या तडाखीला जर कोण सापडला, चक्कर येऊन पडला तर कोण जिम्मेदारी घेणार? दोन धावाची कसरत आहे आणि या 2 धावा सक्सेसफुली पूर्ण. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 49 आणि हा षटक समाप्त. 4 षटकानंतर 49 धावसंख्या झालेली आहे. आणि आता नेक्स्ट बॉलिंग कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न आहे. तो लहू संघाला. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत ते अजित काथारा. चला मॅच ऑन करा. अजित काथारा आणि पहिला चेंडू या ठिकाणी खेळून काढला होता, मात्र चेंडू सीमारेषा बाहेर, म्हणजे पाय सीमारेषेला लागला होता. आणि हा षटकार, हा षटकार. सर्वांनी एकत्र जेवायचंय. थांबा. आता चेंडू या ठिकाणी पॅड वरती. चला चला अध्यक्षांचा चालू करा, जेवण चालू करा. हा चल मॅच ऑन कर. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय.
मला करू नका मागणं. पुढचा बल्लेबाज रहेगा नितिन काका. ये हार्ड हिटर बल्लेबाज है, ये कहाँ भी मार सकता है, उन्हें भी पता नहीं चलता किधर कौन सा दिशा में कौन सा गेंद गेंद रहा है. दोन्ही सुद्धा एकाच गावचे प्लेयर आहेत. एक नितिन काका आणि एक अजित काठारा, दोघे सुद्धा एकाच गावचे प्लेयर. दोघांना माहित आहे कोणाला कसं बळा. क्या बात है, जबरदस्त फटका. काय फटका ठोकला या ठिकाणी नितीन काकाने. आले आले षटकार. धावसंख्या झाली ती आतापर्यंत खेळत असताना 62. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा, सहा चेंडू मध्ये 6 षटकार ठोकले तर किती रुपये पारितोषिक? 10 रुपये पारितोषिक प्रीतम पाटील यांच्याकडनं काकासाठी वैयक्तिक पारितोषिक आहे. आणि आता चेंडू मस्त कटवलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न हो केलाय सुरेशने आणि फलंदाज बाद. एकच धावेळ, एके धावेने सांगितली धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 63 या आकड्यावरती. या चेंडूवर जर काका यांनी 6 मारला तर त्यांना 2 लशी मिळतील. रनआउट झालाय जो इकडचा नॉन स्ट्राईकचा नितीन काका आहे. नॉन स्ट्राईक आउट झाला. आपला काय झालं ना पाटील आहे. यो 6 मारला तर 2 लशी मिळतील. आणि या 2 लशी कमवण्याच्या नादात रुपेश यांच्या हातात चेंडू आणि रुपेश यांच्या हातातून सटाकला होता पण चक्का नसता गेला. आमच्या 2 लशी वाचल्या होत्या. काका 2 लशी तरी सुद्धा प्यायले झालं ना. 63 रन झालेले आहेत. 63 आणि 64चा टार्गेट असणार आहे. 7 विकेट गेलेले आहेत त्यांचे. 5 ओव्हरमध्ये 64चा टार्गेट आहे. बघूया कशा करतात. आणि जेवण चालू झालेलं आहे. कोणाला जेवायचं असेल तर त्यांनी जेवण करून घ्यायचंय. चमचमीत मटण बनवलाय. मटणासोबत कांदा लिंबू. ग्रीन कलरचा गॉगल जर कोणी घेतला असेल तर तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचा आहे. तो त्या गॉगल मध्ये कोणाला काही दिसणार नाही. तो नंबरचा गॉगल आहे. ग्रीन कलरचा गॉगल कोणी घेतला असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचा आहे. चला प्रीतम पाटील या. प्रीतम पाटील या. एक मॅच एक इनिंग कॉमेंट्रीसाठी या. प्रीतम पाटील आपल्या दोघांना सहकार्य करायचं एकमेकाला. प्रीतमजी पाटील या पुढील एका इनिंग साठी.
मी कोणाशीच बोलत नाही. तुझी शपथ मी कोणाशी बोलत नाही. बाई, गप राहा, जास्त नाटक करू नको, तोंड करू नको. तुला माहितीये तुझ्या करून हिची 36 तू नाही, तिच्यासाठी ना टाइमपास आहे. तू हिच्या भरोश्यावर राहू नको. तुला माहिती आहे त्याची विषय काय ते. तू मानू तो भाई और बहनों, नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आता मात्र 30 चेंडू 64 धावांचं टार्गेट सेट केलंय. गोलंदाजी करत असताना आपण रायगड वॉरियर संघाने अतिशय चांगली गोलंदाजी. 30 चेंडू आणि 64 30 चेंडू आणि 64 धावांची गरज. रायगड वॉरियर्सचा विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी नंतर कमबॅक केलं आणि ज्या पद्धतीने विकेट्स फॉल डाऊन झाल्या त्या मात्र कंट्रोल केला आणि कंट्रोल केल्यानंतर आता मात्र 30 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. 30 चेंडू 64 धावांचं समीकरण आता मैदानामध्ये उरलंय. आपण पाहतोय फलंदाजीसाठी प्रतापगड वॉरियर्स हा संघ रायगड वॉरियर्स हा संघ आता मात्र चेसिंग करत असताना पाहणार. मात्र डिफेन्स करताना प्रतापगड वॉरियर्स विश्वनाथ काथारा यांचा संघ आपण पाहतोय. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय. त्याच्यानंतर आपण पाहतोय दत्ता भगत, त्याच्यानंतर काव कॉर्नरला, त्याच्यानंतर आपण पाहतोय प्रवीण कुंभार. ज्या पद्धतीने स्क्वेअर डायरेक्शन्स मध्ये फिल्डिंग करत असताना 30 यार्ड सर्कलचा हा 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहतो रिस्ट्रिक्टेड ओव्हर्स आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. पहिल्या 1 ओव्हर मध्ये आपण धावसंख्या पाहतोय मैदानामध्ये 30 चेंडू 64 धावांची गरज. मी सर्वांना एक सांगू इच्छितो का सगळे तुम्ही आयोजक आहेत का मी एकट्याने काय ठेका घेतले नाहीये. प्रत्येक वेळेला तुम्हाला अंपायर राहायला मी सांगायचा, तुम्हाला सगळा मी सांगता तर उद्या इथंच मॅच संपीनं ट्रॉफी देऊन मोकळे करू. सगळ्याच गोष्टी माझी एनर्जी संपू नका तुम्ही, कारण तुमचा ठेका नाही घेतला मी सगळ्यांचा. इथं अंपायर राहायला पण जर तुम्ही मागत नसाल ना तर सोडून द्या विषय. पुढे येऊ पण नका खेळला कोण चला म्हणजे अंगावर घेतले करा. मॅच बघायची तुमचा जेवणाचा बघायचा, जो तो जेवायला येऊन बसला तिथं अंपायर कोण बापूच राहील माझा. माझी मॅच टाकून मला बाहेर बोलत. स्थिती आपण नेहमी वारंवार होते. मैदानात सामना सुरू आहे. प्रतापगड वर्सेस रायगड. 64 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडूंमध्ये आपण पाहतोय धावसंख्या 64 धावांची गरज. दादा भोईर बॉलिंग ट्रॅकवर आहे. समोर फलंदाज नरेश पाटील संघाचा संघ मालक आपण पाहतोय. फ्रँचायझी विकली ती म्हणजेच लव भोईरेने आणि तो संघ दिला नरेश पाटीलला. रात्रभर मेहनत केली आणि सकाळी मुलगा झाला आणि तो दुसऱ्याच्या मांडीवर बसवला. असे प्रकार आपण लव भोईरच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईकला नरेश पाटील, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सुभाष ठाकूर. पहिला चेंडू घेऊन येतो दादा भोईर. ज्या दादा भोईरने फलंदाजी चांगली केली, मागील मॅच जिंकवली तिथे अतिशय चांगलं त्याच्या माध्यमातून पार्टनरशिप झाली. राजेश कातारा त्याने चांगलं फलंदाजी केली. दोनही फलंदाजांनी सामना जिंकवला होता. पहिला चेंडू खोलवार चेंडू, टोकशर चेंडू टॅप केला, 1 धाव मिळाली. दत्ता भगत तिथे सज्ज, एका धावात समाधान मानतो. स्ट्राईक रोटेट झाली. आता मग स्ट्राईकला आपण पाहतोय सुभाष ठाकूर, द न्यू मॅन ऑन स्ट्राईक. जो नॉन स्ट्राईकला होता एक अनुभवी खेळाडू, पडगे संघाचे आणबान शान, ज्याने पडगे क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान. आता मात्र फ्रँचायझी क्रिकेट खेळत असताना आपण नरेश पाटील या संघासाठी खेळताना आपण सुभाष ठाकूरला पाहतोय. चांगल्या डिफेन्सिव्ह मोड मध्ये टॅपिंग क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, कनेक्टिंग प्रॉपर आहे. 1 धाव मिळाली. दोघांनी स्ट्राईक आता मात्र केली आहे. 1-1 धावने खातं उघडलं. धावसंख्या धावफलकावर 2 पाहतोय.
स्ट्राईकला पुन्हा एकदा नरेश पाटीलला हार्ड हिटर बॅट्समन, नॉन स्ट्राईकला सुभाष ठाकूर तोही हार्ड हिटर बॅट्समन. पडगे प्रीमियर लीग मध्ये 12 चेंडू 8 धावांची गरज असताना या सुभाष ठाकूरने 2 धावा खर्च केला. तर बेस्ट बॉलर रेग्युलर क्रिकेटर सोबत खेळत असताना प्राप्त केला होता तो सुभाष ठाकूर. आता मात्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न, अचूक लाईन आणि लेंथ कनेक्ट करू शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. दादा भोईर याची गोलंदाजीचं विश्लेषण. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. तिसरा चेंडू निर्धाव. राईट आर्म राऊंड विकेट. उंच कुराचा गोलंदाज. समोर फलंदाज नरेश पाटील. बेलवली आता फ्रँचायझी क्रिकेटमध्ये स्वतःच्या संघासाठी आता मात्र स्ट्राईकवर आहे. जमेची बाजू. आता मात्र ओपनिंग जोडीने आता मात्र खातं उघडलंय. रन्स नीडेड 64. चांगला चेंडू मात्र त्याला कनेक्ट केलंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा फंबल झाला होता मात्र चांगलं कव्हर अप आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक नितीन काथारा असावा. द बेस्ट फिल्डर आदय वलभ विभागाचा अतिशय गुणवान खेळाडू, ज्या खेळाडूने पूर्ण पावसाला क्रिकेट असेल, पूर्ण लीग असतील आणि नेवाळी संघासाठी चांगलं कार्य करत असताना 4 चेंडू फेकलेत. विश्लेषण. 2 धावा खर्च केल्या. 3 चेंडू समाप्तीनंतर नरेश पाटील 1 या धावसंख्येवर खेळतो. वैयक्तिक सांघिक आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचे 4 चेंडू झालेत. आता मात्र शॉर्ट ऑफ चेंडू, मात्र थोडंसं ऑब्स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. दादा भोईरने जर विश्लेषण पाहिलं तर आपल्याला त्याच्या टप्प्याचा ज्या पद्धतीने वापर करतोय, आपण शॉर्ट ऑफ चेंडू पाहिलं, ओव्हर पिच आणि त्याच्यानंतर यॉर्कर लाईनचं आपण चेंडू पाहिलं. 3 पद्धतीचं 3 टाइम मध्ये आपण या विकेटच्या डायमेन्शनला वापरताना आपण दादा भोईरला पाहिलं. 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केला. अतिरिक्त धावसंख्या मिळेल आणि पत्रावळी उचलून आपण डस्टबिनमध्ये टाकायचंय. अन्नाचं आस्वाद घ्या. डिफेन्सिव्ह मोडमध्ये टॅप केलं. 1 धाव मिळाल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक तिकडे धावतोय. 2 धाव मिळणार. गजानन तिथे सज्ज होतात. 2 धाव मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या धावपळकावर पाहतोय आपण 5. लॉस ऑफ 0 विकेट्स. शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 अतिरिक्त चेंडू फेकला गेला होता. अजून 1 चेंडू बाकी आहे. दादा भोईर थोडंसं परिवर्तन करत असताना पेसमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने टप्प्याचा वापर करतो, स्पॉटवर परफेक्ट गोलंदाजी होती आहे. टायमिंग साधण्याचा प्रयत्न करतोय. आता जर तुम्ही विकेटचा विचार केला तर चेंडू हवा तसा बॅटवर चढत नाही असं वाटतंय आणि त्यामुळे आपण पाहिलं प्रतापगड संघाच्या धावसंख्या 63 झाल्या होत्या. जबरदस्त चेंडू. काय लेंथ वापरली आहे. प्रतापगड माझा संघ आहे, माझ्या मनातला संघ आहे, माझ्या हृदयातला संघ आहे. त्यामुळे माझ्या हृदयात आवाज आलाय मंगेशजी. रायगडचं फलंदाजी करत असताना आपण आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये खेळत असताना सिंहगड शिवनेरी का शिवनेरी संघ आपण विश्वनाथ काथारा यांचा संघ, ज्यांचं क्वालिटी पर्सन, क्वालिटी व्यक्तिमत्व, शांत स्वभावचे विश्वनाथ काथारा, एक टॅलेंटेड. आपण पाहिलं मध्ये त्यांनी मला कॉल केला, तो व्हिडिओ कॉल त्यावेळेला हॉलिडेजमध्ये होते आणि एक मोठी मेजवानी आम्ही पाहिली होती. त्या मेजवानीला दाखवून थोडंसं आम्हालाही मनाला वाईट वाटलं होतं ते बघता बघता. विश्वनाथ दादा, पण तू एन्जॉय केलं होतंस आणि कौतुक करावं की आदय प्रीमियर लीगसाठी ती मेजवानी सोडून तू आला होतास, ते कौतुक आहे तुझं. आणि संघाचा संघ मालक आपण पाहतोय 24 चेंडू आणि 59 धाव्यांची गरज. आता इथं मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. दत्ता भगत एक गुणवान गोलंदाज आपण पाहतोय नांदगावचा. आता मात्र बॉलिंग स्ट्राईकवर आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू आणि आता मात्र जबरदस्त गॅप शोधली आहे. सुभाष ठाकूरच्या बॅटमधून चौकार आला आणि हा कमबॅक चौकार म्हणता येईल. ज्या पद्धतीने बाउन्स बॅक करायचं होतं, ज्या ॲव्हरेजला मेंटेन करायचं होतं, चौकार आला. धावसंख्या धावपळकावर आपण पाहतोय 9 ऑन ए स्कोर बोर्ड. या दरम्यान शंकुनाथ गडगे अजून एक जबरदस्त खेळाडू टेमोडे संघाचा आस्वाद घेतलाय. पहिल्याच पंक्तीचा नेहमी आपण त्यांनी पाहिलं की पहिल्याच पंक्तीत मध्ये बसणार. आणि त्याचबरोबर अमित कडव ज्या पद्धतीने मेहनत करत असताना आताच बालकडू आपल्याला पाहिलं. रुपेश उल्वेकरनी बालकडू दिल्यानंतर सर्व आपले मंडळी मेहनत करताना, तरी काही मंडळी अजून त्याच थाटात चॅलेंज करत असताना की आम्ही इथे फक्त खेळायला आलोय,
आम्ही आयोजक नाही आहोत आणि हे दाखवत असताना याला म्हणतात परिवार. आईना के बाईना काहीच करत नाही जा असं प्रकार मैदानामध्ये पाहतोय. कनेक्शन प्रॉपर, एक धाव मिळाल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावत असताना आपण पाहतोय दत्ता भगतला एकच धाव मिळाली. धावसंख्या धावपळकावर 10 धावसंख्या. स्ट्राईक रोटेट झाली. नरेश पाटील इथनं गिअर चेंज करावा लागेल. ज्या पद्धतीने डिफेन्सिव्ह मोडमध्ये आपण खेळताय, चेसिंग करत असताना थोडे मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण ॲव्हरेज मेंटेन करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण अजून नितीन काथारासारखा गुणवान गोलंदाज येणं बाकी आहे, ज्याने मागील मॅचमध्ये काय कंट्रोल केला होता तोच नितीन काथार. हात वरती करायचं आपण. जबरदस्त गोलंदाज, जबरदस्त व्यक्तिमत्व दत्ता भगत. चांगला चेंडू, मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये धावसंख्या धावपळकावर पाहतोय 11. आता मात्र ज्या पद्धतीने रन्स येत आहेत, मात्र ॲव्हरेज मेंटेनिंग जो स्कोर हवा आहे तो मात्र होत नाही आहे आणि इथनं मोठे फटके करण्याचे येणं गरजेचं आहे. नरेश पाटील ऑन स्ट्राईक. आतापर्यंत नरेश पाटीलचा विचार केला 5 चेंडूमध्ये 3 धावांवर खेळतोय. सुभाष ठाकूर 4 चेंडूंमध्ये 6 या धावसंख्येवरती खेळतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्की होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. विश्वनाथ काथारा संघ मालक एकदा जोरदार डाळ्या झाला पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण काय तर 3 धावा वाचवल्या. एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावपळकावर पाहतोय 12 धावसंख्या. सुभाष ठाकूर ऑन स्ट्राईक. दत्ता भगत कंट्रोल करतोय, ज्या पद्धतीने डॅमेज करू देत नाहीये. पहिल्या बॉलला जरी चौकार आला त्याच्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं. 1 धाव मिळाली आणि आता मात्र एका धावेमध्ये स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावपळकावर आपण पाहतोय 13 धावसंख्या. इथं संघर्ष करणं गरजेचं आहे. जीवनामध्ये आलेल्या खड्ड्यांना भरायचं कसं, यासाठी आपल्या जीवनातल्या झालेल्या चुकांना कशा पद्धतीने सकारात्मक दृष्टीने त्याला टर्न करणं गरजेचं. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. इथं कमबॅक करावा लागेल की दत्ता भगत अजून प्रेशर बिल्डअप करण्यामध्ये यशस्वी होईल. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि एकच धाव मिळाली. स्ट्राईक रोटेटेड अगेन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहतोय 14. पहिल्या ओव्हरला आल्या 5 आणि आता या ओव्हरला आल्या 9 धावा. 18 चेंडू 50 धावांची गरज. सरासरी जर आपण पाहिली तर जवळजवळ त्यांना 16 धावसंख्येची गरज आहे प्रति ओव्हर. 16.50. 50 पैसे पण सुटत नाही, कारण आपण आता पाहिलं ऑनलाईनचा जमाना आहे, तर सुट्ट्यांची ठेवायची गरज नाही, कारण गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून UPI पेमेंट सिस्टम आलं आहे मंगेशजी. आणि येस तर बोलू. दिस इज मंगेश भोपी हॅज स्पीकिंग इन इंग्लिश. तो थँक्यू मंगेशजी. But I am understanding English language, but not English talking. Okay. Okay, thank you, Mangesh sir. This is Mangesh Bobby from Adai. And now the bowler, Kaka Chaudhary. नितीन काथार on a bowling track. समोर फलंदाज नरेश पाटील. इतना नरेश पाटील आणि सुभाष ठाकूरला गिअर चेंज अप करणं गरजेचं आहे. नरेश पाटीलचा विचार केला 6 चेंडूचा सामना केलाय, 4 धावसंख्येवरती खेळतोय. सुभाष ठाकूरचा विचार केला 5 चेंडूचा सामना केलाय, 7 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि आता मात्र 18 चेंडू 50 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 50 धाव्यांची गरज आहे. दुपारचं सत्र आहे आणि इथं मात्र सत्र पत्र पाठवतोय की मोठे फटके आले पाहिजेत. आणि पहिला आला काकाच्या बॉलवर नरेश पाटीलने ठोकलाय षटकार आणि या षटकाराने धावसंख्या धावबळकावर मात्र आता पाहतोय आपण 20 ऑन स्कोर बोर्ड. आता ही मॅच झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीने जेवण मिळणार नाही. सर्वांनी जेवण वेळेवर करून घ्यायचं आहे आणि कोण वाढायला राहणार नाही. जेवण नसेल पहिल्या पंक्ती ज्यांनी झालंय त्याला पुन्हा जेवायचं असेल तो पुन्हा जेवू शकतो. शंकू तुला बोलत नाही पण तू जेवू शकतोस. तसेच आमचे प्रीतम पाटील यांना जास्तच भूक लागलेली आहे, तर त्यांनी जाऊन आस्वाद घ्यायचा आहे जेवणाचा. पुन्हा नाही भेटला तर मी तुम्हाला बाहेर जाऊन आणीन, पण पहिले जेवा बनकच नको जास्त. धन्यवाद. तर पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर वाईड पाहिलं. धावसंख्या धावफलकावर 21.
काका थोडं स्ट्रगल करतो, ज्या पद्धतीने लाईन आणि लेंथ वापरण्याचा प्रयत्न करतोय. एक नरेशच्या मध्ये पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, थोडंसं व्हेरिएशन दाखवत असताना काकाला पाहतोय. काकाचं कौतुक केलं पाहिजे, मागील मॅच मध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि आता मात्र मिस टायमिंग, दादा भोईर जेलच्या खाली. द बिग विकेट गोज टू पॅव्हिलियन. याच दरम्यान आपण पाहतोय रमी गेम ऑन आहे. जुगार खेळू नका, जुगारामध्ये पैसे जातात. रिस्क घेऊन आपल्या आयुष्यामध्ये जुगार हा वाईट छंद आहे, दारू ही वाईट असते आणि या दोन्ही गोष्टींचं सेवन आपल्यामध्ये नसावा. आणि मेंढी वगैरे असे काही असेल जबरदस्त. इथे आपण हात चालाकी पाहिली सत्यवान मात्रेच्या माध्यमातून. त्याच दरम्यान जसंच आऊट झाला नरेश पाटील या जागा सांभाळण्यासाठी. एक साडू गेला, दुसरा साडू ऑन स्ट्राईक येत असताना रुपेश उल्वेकरला पाहतोय. रुपेश उल्वेकरवर जबाबदारी. आता ही जबाबदारी या दोनही खेळाडूंना पेलावी लागेल, कारण मोठे फटके येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं स्ट्राईक रेट हवा आहे तो स्ट्राईक रेट मेंटेन करणं गरजेचं आहे. 16.50 रिक्वायर्ड स्ट्राईक रेट आहे आणि त्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी करावी लागेल चेसिंग करत असताना रायगड वॉरियर्सला. आणि आपण जर विचार केला, काकाने अतिशय चांगला चेंडू फेकला होता आणि आता त्याच्यानंतर बॅक टू बॅक दुसरा चांगला चेंडू. प्रकाशजी खाडेकर यांचं खूप चांगलं योगदान आपण या पूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय. तुमचंही मनापासून धन्यवाद. तर याच दरम्यान आपण पाहतो काका आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. रुपेशला बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय. मोठा फटका मारलाय, कनेक्शन प्रॉपर आहे. रुपेश उल्वेकरच्या बॅट मधून आला हा षटकार. सॉरी, सुभाष ठाकूरच्या. मलाही झोप आली असं वाटतंय. आणि आता मात्र ह्याचं पूर्ण क्रेडिट हेमराज मात्रेला जाईल, कारण रात्री झोपू दिलं नाही त्यांनी. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर 28. सुभाष ठाकूर जसा स्ट्राईक वर आला त्याने स्ट्राईक केलंय, बॉल आला स्लॉट मध्ये, पाठवलंय प्लॉट मध्ये. आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 28. रिक्वायर्ड 14 चेंडू 36. आता सामना मात्र दोन्हीकडे झुकलाय. आता मात्र इथनं कंट्रोल करावा लागेल दोघांनाही. पुन्हा एकदा मोठा सुभाष ठाकूर स्ट्राईक करतो, चेंडू ट्रॅव्हल करेल. 6 या धावसंख्या करतो. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुभाष ठाकूर द किंग ऑफ पडगे क्रिकेट टीम आता फ्रँचायझी क्रिकेट मध्ये खेळत असताना नरेश पाटील याच्या संघासाठी बॅक टू बॅक 2 6. आणि या 2 षटकाराने धावसंख्या धावफलकावर 34. नरेश पाटील आऊट झाल्यानंतर आता जबाबदारी घेत असताना रुपेश उल्वेकर आणि आपण पाहतोय सुभाष ठाकूर. खास करून सुभाष ठाकूरच्या 2 षटकाराने स्ट्राईक रोटेक्ट होईल. आणि आता मात्र बॅक टू बॅक तिसरा षटकार हॅट्रिक केली आहे. या 3 षटकाराने पूर्ण डॅमेज कंट्रोल केलंय सुभाष ठाकूर या फलंदाजाने. इथे कोणत्या गावाचा खेळाडू खेळत नाही, तो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये बेलवली संघासाठी खेळत असताना आपण सुभाष ठाकूर याला पाहतोय. कारण कोणही गावाचा खेळाडू नाहीये आज फ्रँचायझी क्रिकेटसाठी संघामध्ये खेळतोय. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. ग्रुपवर चालू होतो आणि अतिशय ग्रुपवर चांगलं चॅटिंग होतं. आपण पाहतोय बोटाचं योग्य वापर योग्य ठिकाणी हे केल्यानंतर म्हणजे आणि चांगलं आपण नेहमी ग्रुपमध्ये ती चर्चा होत असते आणि यामध्ये चर्चा झाली पाहिजे. सत्यवान दादा आपल्याला पाहिलं असेल 12 चेंडू 24 धावांची गरज. ज्या पद्धतीने काथारा याच्यावर हल्ला केलाय इथं मात्र कमबॅक झालाय. आपण म्हणूया रायगड वॉरियर्स या संघाचं. रायगड वॉरियर्स हा खूप लकी नाव म्हणता येईल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य अभिषेक झाल्यानंतर या पूर्ण विश्वाला एक जाणता राजा मिळाला. त्या जाणता राजाने आपण पाहिलं जनासाठी काय केलं. आज पूर्ण जगामध्ये इतिहास घडवलं. जर नेव्ही मॅनेजमेंट कोणी जर जगाला शिकवलं तर आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. गोळीला अटॅक कोणी शिकवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. आणि त्याच्यानंतर आता मात्र 26 धावसंख्या खर्च केल्या.
50 धावांची गरज होती आणि तिथे 4 षटकार खाल्ले नरेश पाटील पहिला बॉलला आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 6. जास्त तारीफ अंगाशी आली असं वाटतंय मला. आणि आता 12 चेंडू 24 धावांची गरज. अजून सामना दोन्हीकडे आहे. अजून एक चांगला गोलंदाज प्रवीण कुंभार, समोर बॅट्समन आपण पाहतो रुपेश शुल्वेकर. ज्या रुपेश शुल्वेकरने फलंदाजीमध्ये आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर एकही धावाचं कॉन्ट्रीब्युशन नाही. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. आपण पाहतोय डगआउट मधून आवाज येत असताना बाहेर पाहिजे म्हणून. पहिला चेंडू कनेक्शन प्रॉपर आहे. बॉल विल ट्रॅव्हल टू द 6 अँड दिस इज अ 6 ह्यूज. आणि 6 धावेने आता मात्र गिअर चेंज केलाय रुपेश शुल्वेकरने. सुभाष ठाकूरला पाहून तोही म्हणाला हम भी किसी से कम नाही आणि दाखवत असताना हा षटकार आला. आपण स्क्वेअरच्या वरून आणि आता मात्र समीकरण उरलंय. समीकरण असेल 11 चेंडू 18 धावांची गरज. 11 balls and 18 needed. 500 लगातार 2 6 500 रुपयाचं पारितोषिक. आणि आता मात्र कनेक्शन झालं. एक धाव पूर्ण झालं. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? सुभाष ठाकूरने पहिली धाव बास घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नकार दिलाय आणि एकाच धावामध्ये समाधान मांडतोय. आणि आता स्ट्राईक रोटेट झाली. दत्ता भगत यांचं थोडंसं शोल्डर डिस्लोकेट झालेलं आहे वाटतं, त्याच्यामुळे थोडंसं स्ट्रगल करतायत. ऑल इज वेल दत्तदा, ठीक आहे ना? ओके गुड दत्तदा ओके आहेत. 10 चेंडू 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक रोटेट झाली. सुभाष ठाकूरने मागील ओव्हरमध्ये लगातार 3 षटकार मारून मॅच आपल्या हातामध्ये आणली आणि इथनं खिशात ठेवायचा नक्की प्रयत्न करेल. 8 चेंडू 25 धावा संख्येवरती खेळतो सुभाष ठाकूर, द किंग ऑफ पडगे क्रिकेट टीम. चांगला शॉट आणि आता मात्र झेल मिळेल का? चेंडू ट्रॅव्हल करेल 6 धाव संख्येसाठी षटकार आला आणि आता हा बॅक टू बॅक 4था षटकार सुभाष ठाकूरच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 53 53. आता मात्र समीकरण 11 धावेंची गरज आहे. चेंडू उरलेत 9 चेंडू 11 धावेची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? आपण पाहिलं 18 चेंडू 50 धावेंची गरज असताना 26 धावा खर्च केला काकाने आणि त्याच्यानंतर मात्र डॅमेजवर डॅमेज देत असताना सुभाष ठाकूर. 5वा षटकार येईल का की झेल उडालाय? सुरेश पाटील झेलच्या खाली चुकी केली सुरेशने आणि हा पण चौकार. आणि या बाउंड्रीने आता मात्र सुभाष ठाकूर याला मिळाला जीवदान. किती माग ठरेल, हा झेल घेणं गरजेचं होतं जर तुम्हाला डिफेंड करत असताना. समीकरण उरलंय 8 चेंडू 8 रनची गरज. 10 चेंडू 35 धावांवर खेळतो सुभाष ठाकूर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, थोडासा व्हेरिएशन आपण प्रवीण कुंभारच्या माध्यमातून. वाईट नाही काय? 7 बॉल 8 8 ना तुझं म्हणणं किती आहे? 7 बॉल 7 नाही 8 बॉल 7 बोललो होतो, आता 7 बॉल 7. माझ्याकडून थोडी चुकी झाली सर. ऍक्च्युली त्यांना बरं वाटलं ना. कनेक्शन प्रॉपर आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आणि आता मात्र विलास पाटील कडून पण चुकी झाली. चौकाराला जावयाने केली चुकी. काथाराच्या टीम मधून हा चौकार आणि आता मात्र 3 धावेची गरज आहे. सुभाष ठाकूरने फायर. सुभाष ठाकूरच्या बॅट मधून आता मात्र रन्स येत आहेत. ज्या पद्धतीने बॅक टू बॅक 4 षटकार आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि आता मात्र सामना पूर्ण फिरवलाय. आपण पाहतो राजेश काथारा गोलंदाजी ट्रॅकवर. 6 चेंडू 3 धावेची गरज आहे. हा तोच राजेश काथारा आहे ज्याने भोकरपाडच्या मैदानामध्ये 2 धावा डिफेंड केला होता. तोच राजेश काथाराने बॉलिंग ट्रॅक. रिव्हर्स प्रॉपर कनेक्शन. चेंडू ट्रॅव्हल करेल 6 धाव संख्येसाठी षटकार आणि सामना जिंकलाय तो म्हणजे रायगड वॉरियर्स नरेश पाटील यांचा संघ. 12 चेंडू 39 धावांची केली. सुभाष ठाकूर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि सर्व खेळाडूंनी जेवण करण्यासाठी यायचंय. आणि आपण पाहिलं प्रकाशजी काडेकर यांच्या माध्यमातून चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. तुमचंही मनापासून धन्यवाद.